नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. खासदारांकडून राहुल गांधी यांच्या भूमिकेचा विरोध. सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला धरलं धारेवर. आणि ठाण्यात पावसाचा हाहाकार, ठाण्यात पडली 13 झाडं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही गदारोळ कायम राहिला. विरोधकांकडून सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू दिलं जात नसल्याचा आरोप करत एनडीएच्या खासदारांनी संसद परिसरातील मकरद्वारावर आंदोलन केलं. यावेळेला ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी विरोधकांवर टीका केली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विरोधकांनी सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू न देता राजकारण केल्याचा आरोप एनडीएच्या खासदारांनी केला. नीट परीक्षेसारख्या महत्त्वाच्या विषयावर सभागृहात सविस्तर चर्चा करण्याऐवजी तरुणांच्या भावना भडकवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळेला केला. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करून देशाचा आणि पंतप्रधान पदाचा अपमान केल्याचा आरोप केला. या निषेधार्थ एनडीएच्या सर्व खासदारांनी संसद परिसरातील मकरद्वारावर एकत्र येत राहुल गांधी यांच्या भूमिकेविरोधात निदर्शनं केली. सरकार नीट परीक्षेसह सर्व महत्त्वाच्या विषयांवर संसदेत चर्चा करण्यास तयार आहे, मात्र विरोधकांनी सभागृहाचं कामकाज ठप्प करून राजकीय वातावरण तापवण्याचा मार्ग स्वीकारल्याची टीका नरेश म्हस्के यांनी केली. तरुणांच्या भवितव्याशी संबंधित विषयांवर राजकारण न करता विधायक चर्चा होणं आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळेला सांगितलं. पावसाळ्यात दुर्घटना टाळण्यासाठी मान्सूनपूर्व कामं केल्याचा ठाणे महापालिका प्रशासनाचा दावा गेल्या काही दिवसातील पावसानं फोल ठरवलाय. झाडे कोसळणं, रस्ते आणि नाले तुंबणं, घरांमध्ये पाणी शिरणं अशा घटनांमुळे नागरिकांचे हाल झाले. याच मुद्द्यावरून मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरलं. मान्सूनपूर्व तयारी झाली होती तर पावसात ठाण्याची अशी अवस्था का झाली, असा प्रश्न उपस्थित करत प्रशासनाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. दरम्यान पुढील वर्षी जानेवारीपासून वृक्ष छाटणी सुरू करण्यासह नालेसफाईसाठी वाढीव निधी आणि मनुष्यबळ देण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं. आपत्कालीन परिस्थिती आणि दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेनं एप्रिलपासून मान्सूनपूर्व कामं हाती घेतली होती. यात नालेसफाई, पाणी तुंबण्याच्या ठिकाणी पाणी उपसा यंत्र बसवणं, वृक्ष छाटणी आणि धोकादायक वृक्ष हटवण्याचा समावेश होता. या कामांमुळे मान्सूनपूर्व तयारी पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनानं केला होता. तसंच अल निनोच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टी किंवा कमी पावसाचे अंदाज व्यक्त होत असल्यानं शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक राजेश मोरे आणि विकास रेपाळे यांनी नियोजनासाठी लक्षवेधी मांडली होती. त्यावेळेला सर्वपक्ष नगरसेवकांनी विविध सूचना केल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसातील मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमध्ये अनेक वृक्ष उन्मळून पडले. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी पाणी साचलं तर काही भागात घरांमध्येही पाणी शिरलं. त्यामुळे मान्सूनपूर्व तयारीच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. झाडांची पडझड, पाणी तुंबणं, नालेसफाईतील त्रुटी, धोकादायक वृक्षांकडे दुर्लक्ष आणि अपुरं मनुष्यबळ यावरून नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला. अनेक वर्ष एकाच विभागात असलेल्या अधिकाऱ्यांमुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचा आरोप भाजपाचे नगरसेवक सुरेश कांबळे यांनी केला. कारवाई झालेल्या अधिकाऱ्यांना कोण पाठीशी घालते असा सवालही त्यांनी केला. पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांबाबत पत्रव्यवहार करूनही कारवाई झाली नाही आणि पडलेली झाडं वेळेत हटवली गेली नाहीत असा आरोप करत चव्हाण यांनी केला. झाडांच्या मुळांभोवती काँक्रिटीकरणामुळे ती कमकुवत होत असून तक्रारी करूनही धोकादायक वृक्षांवर वेळेत कारवाई होत नसल्याचं अमित सरैया यांनी सांगितलं. खासगी सोसायट्यांमधील पडलेली झाडंही वेळेत हटवलेली गेली नाहीत. मागील आठवडाभर पडणाऱ्या पावसानं ठाण्यात हाहाकार उडवला. आज एका घरावर झाड पडलं. सुदैवानं कुणीही जखमी झालं नाही, तर संध्याकाळपर्यंत 13 झाडं उन्मळून पडली. मागील वर्षापेक्षा यंदा आतापर्यंत 550 मिलीमीटर पाऊस जास्त पडलाय. ठाणे शहरात जोरदार पाऊस बरसत असून आज सकाळी 8:30 वाजेपर्यंत शहरात 88.63 मिलीमीटर इतका पाऊस झाला. संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत 26.28 मिलीमीटर पाऊस पडला. यावेळेला आतापर्यंत 1821.14 मिलीमीटर पाऊस पडला असून मागील वर्षी या काळात 1270.48 मिलीमीटर पाऊस झाला होता. वेधशाळेनं ठाणे शहराला ऑरेंज अलर्ट जाहीर केलाय. सोसायटीचा वारा वाहणार असल्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आलाय. घोडबंदर मार्गावरील MK प्लाझाजवळील 2 घरांवर सकाळी 10 वाजता झाड पडलं होतं. सुदैवानं यामध्ये कुणी जखमी झालं नाही, परंतु घराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे शहरात 13 झाडं उन्मळून पडली होती. ही झाडं हटवण्याचं काम पालिकेमार्फत सुरू होतं. झाडे पडल्यानं काही 4 चाकी वाहनांचं देखील नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षानं दिली. ठाणे महापालिकेच्या वतीनं नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा तातडीनं निपटारा करण्यासाठी दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावर लोकशाही दिन आयोजित केला जातो. त्यानुसार सोमवारी 17 ऑगस्ट रोजी परिमंडळ लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलंय.
या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी आपली निवेदनं 3 ऑगस्टपर्यंत संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत असं आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे। परिमंडळ 1 अंतर्गत कळवा, मुंब्रा आणि दिवा प्रभाग समितीतील नागरिकांनी कळवा प्रभाग समिती कार्यालयातील उपायुक्त कार्यालयात, परिमंडळ 2 अंतर्गत नौपाडा आणि वागळे प्रभाग समितीतील नागरिकांनी नौपाडा प्रभाग समिती कार्यालयातील उपायुक्त कार्यालयात, तर परिमंडळ 3 अंतर्गत उधळसर, वर्तकनगर, लोकमान्य सावरकर नगर आणि माझिवडा मानपाडा प्रभाग समितीतील नागरिकांनी माझिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालयातील उपायुक्त कार्यालयात निवेदनं सादर करावीत। नागरिकांनी प्रथम परिमंडळ लोकशाही दिनात तक्रार दाखल करावी। या तक्रारींवर कार्यवाही न झाल्यास नियमानुसार पालिका लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी निवेदन सादर करता येणार आहे। त्यामुळे नागरिकांनी विहित मुदतीत आपली निवेदनं संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत असं पालिकेनं म्हटलं आहे। नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं ठाण्यात आंदोलन छेडले। विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी पक्षाचे कार्यकर्ते इंदिरानगर परिसरात रस्त्यावर उतरले असून दुकानं बंद करण्यास सुरुवात केली आहे। ठाण्यातील इंदिरानगर परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे। विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी इंदिरानगर परिसरातील व्यापाऱ्यांना दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन केलं असून अनेक ठिकाणी दुकानं बंद करण्यास सुरुवात झाली आहे। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसंच नीट परीक्षेतील कथित गैरप्रकाराची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा द्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे। देशभरात नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून संतापाची लाट उसळली असतानाच आता त्याचे पडसाद ठाण्यातही उमटू लागलेत। दिल्लीतील जंतर मंतर इथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ठाण्यात आंदोलन छेडलं। ठाणे महाविद्यालयासमोर मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आणि मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली। केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत नीट परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची तसंच विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी आंदोलकांनी केली। याच पार्श्वभूमीवर येत्या 26 तारखेला शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी मोर्चा आयोजित करण्यात आला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि पालकांनी सहभागी व्हावं असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं। या आवाहनाला ठाण्यात किती प्रतिसाद मिळतो आणि अविनाश जाधव यांच्या माध्यमातून ठाण्यातील विद्यार्थी आणि पालकांना या मोर्चात सहभागी होण्यासाठी कशा प्रकारे प्रोत्साहित केलं जातं याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। लाठीचार्ज देखील झालेला आहे। आपण देखील आता या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेला। मला असं वाटतं की आज ठाण्यामध्ये आम्ही हा विद्यार्थ्यांचं आंदोलन ठेवलेलं आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात ठाण्यातले तरुण विद्यार्थी इथे पोहोचलेले आहेत आणि मला असं वाटतं की एक वेळ होती की हे विद्यार्थी भारतीय जनता पक्षाचं, मोदींचं सोशल मीडियावर प्रचार करायचे, परंतु आज एवढा तिरस्कार मोदींच्या बाबतीत या मुलांच्या मनात आहे की लहान लहान मुलं 17, 16, 18 वर्षाची मुलं येऊन काहीही बोलतायत। तर मला असं वाटतं ही त्यांची चीड आहे आणि ज्या पद्धतीने हे जर आवाज मागे ऐकलात तर तुम्हाला कळेल की या मुलांमध्ये काय चीड आहे। हे प्रत्येक कॉलेजच्या बाहेर चालू आहे, म्हणजे हे फक्त ठाणा कॉलेजच्या बाहेर नाही, तुम्ही जर बाकी इतर ठाण्यातल्या कॉलेजमध्ये गेलात तर तिथली ही परिस्थिती आहे। मुलांचे आई वडील, विद्यार्थी हे सगळेच आता या आंदोलनामध्ये जॉईन झालेले आहेत। मी खात्रीने सांगतो, जर लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधानांच्या निलंबनाच्या बाबतीमध्ये किंवा राजीनाम्याच्या बाबतीत निर्णय झाला नाही तर या देशातलं सरकारही पडेल अशी परिस्थिती या देशात उद्भवली जाईल। आज सन्माननीय राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी देखील 26 तारखेला मोर्चा जाहीर केलेला आहे विद्यार्थ्यांसाठी। तर मला दिसतंय की पुढचं जे आंदोलन आहे हे अजून तीव्र होईल। सुरुवातीला ज्या वेळेला जंतर मंतरवर आंदोलन सुरू झालं त्यावेळेला हे शांततेत चालू होतं, पण आता ह्याचा एक पुढची स्टेप झालेली आहे की हे आंदोलन तरुणांनी हातात घेतलेलं आहे आणि पुढच्या काही दिवसांनी हे आंदोलन हे प्रचंड मोठ्या प्रमाणात चिघळेल की काय अशी एक भीती तयार झालेली आहे। सो मला असं वाटतंय की मोदींनी तात्काळ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, नाहीतर वेळ येईल की हे देश मोदींचा राजीनामा मागेल। पंतप्रधानांनी ट्विट देखील केलेलं आहे, जे कोण दोषी असेल त्यांना कारवाई करण्यात येईल। अहो, या पंतप्रधानांनी जर त्यांच्या आधीची भाषणं ऐकली, सरकारमध्ये नव्हते तर हेच मंत्री लोकांचे राजीनामे मागत होते। आणि बरं, जर तुम्ही एखाद्याला जबाबदार मानणार नाही तर या सरकारमधला प्रत्येक मंत्री मजोर वागेल, त्यांना कळेल की आम्हाला राजीनामा द्यावा लागत नाही, आम्ही मजोरीनेच वागणार। त्यामुळे तुमची मजोरी आता बंद झाली पाहिजे। याच्या आधी रेल्वे 2014च्या आधी अनेक रेल्वे ऍक्सिडेंट झाले, त्याच्यात जो जबाबदार मंत्री होता किंवा जो त्या खात्याचा मंत्री होता त्यांनी राजीनामे दिले होते। याचा अर्थ काय त्या मंत्र्यांनी जाऊन रेल्वे चालवली नव्हती त्यावेळेला देखील। सो ती एक नैतिक जबाबदारी असते। जर सरकार यश घेत आहे तर अपयशही सरकारनेच घेतलं पाहिजे आणि जर अपयश सरकार घेणार नसेल
तर ही जी झेंझीज आहेत ना हे त्यांना अपयश देईल एवढं नक्की. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही पाहू शकता. तर मग नक्कीच सबस्क्राईब करा आवाज माझा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता. तर मग पुन्हा भेटू याच वेळाच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.